नमस्कार. आज आपण सांगोला तालुक्यामध्ये ठोंबरेवाडी एकतपूर पासून 10 किलोमीटरवर 6-7 किलोमीटर बागलवाडी, बागलवाडी पासून 3 किलोमीटर ठोंबरेवाडीला आलेलो आहे. ठोंबरेवाडीला आपण उत्तम धोंडेबा चव्हाण यांच्याकडे खास 1 वर्षापासून येण्याचा प्रयत्न करतोय, पण आपल्याला जमलं नाही. कारण त्यांच्याकडून आपल्याला गायींची माहिती जाणून घ्यायची होती खिल्लारविषयी. त्याच्यासाठी आपण येण्याचा प्रयत्न करत होतो. आपण आलोय तरी पण त्यांना वेळ नाही. आपण थोडक्यात त्यांच्याकडून माहिती घेणार आहे. आता दिवस मावळत चाललाय, अंधारचं परत काय माहिती एवढी भेटणार नाही. नमस्कार मालक. नमस्कार. आपलं नाव सांगा. उत्तम धोंडेबा चव्हाण. उत्तम धोंडेबा चव्हाण. गाव आचकदानी खाली ठोंबरेवाडी. आचकदानी ग्रामपंचायत अंडर येते ठोंबरेवाडी. तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर आपला 99-23-34-16-61. किती वर्षापासून ह्या खिल्लार क्षेत्रामध्ये आपण काम करताय? साधारण 18 वर्षापासून काम करताय. 18 वर्षापूर्वीपासून आपल्याकडे किती गायीपासून आपण चालू केले हे खिल्लार क्षेत्र? आजोबांच्या 2 गायी. आजोबांच्या 2 गायी. त्याच्या काळात मग पुन्हा 10 झाल्या. आमच्या काळात आमच्या भावाच्या कुटुंबात चांगल्या 20 गायी. कुटुंबात परत 20 गायी झाल्या. मोठी बैल, गायची वळू बैल पैदास करायला. कुठल्या प्रकारच्या गायी आपण सांभाळता? एकदम देशी खिल्लार. देशी खिल्लार. देशी खिल्लार. पण त्याच्यामध्ये कलरचं काय आहे का? थोडा व्हाईट कलर असा, म्हणजे देशीला म्हणजे थोडासा व्हाईट कलर असावा, असं म्हणजे मिक्स कलर असावा, कोशा कलर म्हणजे. त्यासाठी त्याला देशी कलर म्हणून ओळखायला. पण खिल्लार कोसा कुठं असावं? खिल्लारच्या थोडासा कपाळावर थोडा कोसा असावा, मांडीला कोसा असावा आणि नॉर्मल कोसा असावा. अति जास्त कोसा खिल्लार म्हणलं त्याची कातन जाड येते आणि त्याची पैदास पण थोडी चंचळ होत नाही. नॉमिनल कोसा असेल मिक्समध्ये व्हाईट कलर आपण कसं म्हणतो, पांढरा कलर पूर्ण आणि त्यात व्हाईट कलर, त्याला चपळ. मग ती शर्यतीसाठी पुण्याच्या किंवा सातारा छकडीला किंवा आपल्या घरी पैदासाठी सुद्धा ते उत्कृष्ट ठरू शकतं. खिल्लारमध्ये काय पाहून आपण निवडता? कसं लहानपणी निवडता का मोठ्यापणी निवडता? खिल्लार घरी ठेवायचं असेल तर त्याचं कसं पैदासात ठेवायचं म्हणलं तर त्याला गाळा नसावा, कानकावाळी बारीक असावी, बेंबाट नसावा, शेपूट लहान असावा, टाकलांडा असावा, म्हणजे आखूड असावा का जाड? आखूड असावा. आखूड आणि बारीक असावा. बारीक, जाड जास्त नसावा. खिल्लार ज्यावेळेस म्हणजे दुधाचं निवडायचे तुम्हाला किंवा रेस क्षेत्रासाठी निवडायचे, त्याच्यामध्ये काय बघता? म्हणजे कसं निवड करता तुम्ही? खिल्लार क्षेत्रातलं म्हणजे दुधाची प्रक्रिया कमी दूध, पण शर्यतीसाठी म्हणतात अतिचपळ. शर्यतीसाठी काय गुण पाहिजेत गायमध्ये आणि खोंडामध्ये? आता सांगितलं का नाही बाबा, त्याला कमी बेंबाळ, कमी कांबळ, कान लहान असावं आणि चंचळ असावं, पाय नीट असावं खाली बाबा, नक्कीला वाकत असावं आणि शरीरसृष्टी त्याची सगळी दोरीत असावी. पायाची पाय एकदम सरळ मजबूत असावं आणि नेहमी कधी उभं राहिलं तर त्याची असा टकळाईमध्ये उभं राहायला पाहिजे. म्हणजे नजर खोंडाची अशी कावऱ्या बोऱ्या, म्हणजे माणूस दिसेल तिकडे नजर फिरली, म्हणजे माणूस जसा फिरेल तशी नजर फिरली पाहिजे. तरच मग ते चपळ किंवा थोडे 70-60. खूर कसे पाहिजेत जनावराचे? म्हणजे गाय असो किंवा खोंड असो, खूर कसे पाहिजे? काळे पाहिजेत, पण काळे देशी पांढऱ्या जनावराची खूर लाल मध्ये मिक्स असते. म्हणजे लाल मध्ये मिक्स असली तर ते आपल्या माळरांची मिक्स कलरची ती काय पायाला तशी म्हणजे मऊ राहत नाही. काय लाल गाजरी नकाची असते ती फार खाली म्हणजे पंढरपूर भागात असते तशी. परंतु खूर कसे असावेत? म्हणजे खुराचं बाबा ठेवण कशी असावी? ठेवण म्हणजे त्याची दोन्ही नक्या समानच राहिल्या पाहिजे. समान म्हणजे एकदम हरणासारख्या सरळ, अजिबात किंचित सुद्धा फट नसावी. म्हणजे हरणासारख्या सरळ पाहिजेत. असं म्हशीसारखे मग पायपासून घोड्याच्या नालासारखे फताडे पाय नाही पाहिजे. आणि उंदर नक्कीच्या मध्ये आणि
मेन नक्कीच्या मध्ये किती अंतर गॅप असावा साधारण 4 फुटाचा, तर मग त्याची हाईट किंवा 4 बोटाचा गॅप असतो. चपळ निघू शकतं. म्हणजे आपल्या माणसाच्या तुलनेनुसार किंवा अंदाजानुसार तो जास्त चपळ निघू शकतो किंवा त्याचं माप पण चांगल्या पद्धतीनं वळूसाठी शेड वगैरे जर 5, 5.5 फूट 6 फूट थोडं पाहिजे असेल तर त्या नक्कीतला गॅप असला तर त्या बैलाचं शेड उंची जास्त होऊ शकते. नागपुडी कशी पाहिजे आपल्याला खिल्लारची? आता प्रदर्शनच्या बाबतीत म्हणलं तर मग काळी नागपुडी पाहिजे नागपुडी प्रदर्शनच्या बाबतीत, आणि देशी खिल्लारमध्ये म्हणलं तर मग मिक्सच पाहिजे. देशी खिल्लारमध्ये मिक्स नागपुडी चालते, मिक्स नागपुडी पाहिजे. कसं कोलर म्हणजे पूर्ण काळी पण नाही आणि पूर्ण गाजरी पण नाही. गाजरी पण. त्याची कपाळाची ठेवण कशी पाहिजे जनावरांची? एकदम अगदी म्हणजे शिंगाच्या आणि खालच्या कपाळाची साधारण 4.5 इंचापर्यंतच रुंदी असावी. काही गायींचं किंवा खोंडांचं कपाळ काही रुंद असतंय, कधी उभट असते, जास्त उभार असतोय म्हणजे खड्डा नसतोय. उभट असते म्हणजे ज्याच्या त्याच्या तुलनेनुसार म्हणजे त्याची संगोपन करण्याच्या. साधारण शिंग जास्त खडी नसावी, जास्त पाठीमागं नसावी. प्रत्येकाच्या दर्शन बाजूला किंवा शिवला मेन भाग हा शिंगाचा आहे. खिल्लार गायची जी आता ही आपल्या समोरची खिल्लार गाय दिसते, आता तिचं जे कपाळ आहे ते मध्ये जरा असं थोडी खोलगट दरीसारखा भाग आहे, म्हणजे ओगळ आल्यासारखं. काही जनावराला कसं आहे ते कपाळ पूर्ण सपट असते, सपट असते. डोळ्यावर चढ असते, डोळ्यावर असे दोन्ही साईडला चढ आलेले असतात, म्हणजे गोल नाही. कर्नाटक भागातली मानत नाही. हा, ते कपाळ एवढंच आणि थोडं दबर पाहिजे. आपल्या भागात ते चालत नाही. चालत नाही. आपल्या भागात कपाळ असंच पाहिजे, म्हणजे गायचं. काही गायला असं कपाळाच्या मध्ये तिथं जे थोडे दिसते ना असं महादेवाच्या पिंडीसारखी किंवा कोळीसारखं मध्ये, काही जनावराला जास्त असते, काही जनावराला कमी असते. नसतंय पण काय जनावर. बरोबर आहे, काही जनावराला नसतंय. म्हैसूर खिल्लारला ते कसलंच नसते, म्हैसूर क्रॉस मधून आलेले पण नसते. क्रॉसला शिंगाची त्याची ठेवण एकदम दाटून असते, सरळ असते. आधी 3 बोट सुद्धा शिंगाच्या मध्ये. बरोबर आहे, एकदम म्हणजे शिंगाच्या मध्ये गॅप नसतोय, आणि जरी गॅप असला तरी पण शिंग म्हणजे असा कपाळापासून जी पाठीमाग सरून वळले ती वर, ते अगदी नैसर्गिक शिंग आहे. तसं म्हैसूरला एकदम कपाळापासून असे वर सरळ येते खाली जागा, आणि कपाळ एवढं रुंद नसते म्हैसूरचं, एकदम. आपल्या दिवशीचं कपाळ पाय एकदम म्हणजे हरणीच्या पायासारखं असते, नाजूक पाय. बरोबर आहे, त्यांचे पाय पण असे म्हणजे पेंडल काय जाड नसते पायाचे. बरोबर बरोबर, असं घट्ट मजबूत नसते. आपल्या देशी खिल्लार मध्ये आता तुमची पारखीनं घरी ठेवलेली आहे जुनी, तिच्या खुरामध्ये थोडा पण गॅप नाही, एकदम म्हणजे पूर एकदम बांधून असल्यामुळे त्याच्या पायाची ठेवण अशी थोडंसं लांबण्यात अशी तर पायात नक्की एकदमच चिपटून म्हणजे हरणासारखे आहेत एकदमच. म्हणजे रानात मोकळे असायच्या पहिल्या असायच्या, आता घरी असल्यामुळे आता घरी बांधून. आता मजुराची टंचाई पडल्या, मजूर मिळत नाही. ह्या गायला किती वर्ष झाली आता? ही एकूण 18 वर्ष झाली. 18 वर्ष झाली. किती वेत झाले 18 वर्षात? 10 येत झाली. 10 वेत झाली. 4 हे दिले त्यांनी खोंड, आणि 6 पाडे दिले. 6 पाडे आमच्याकडे आहेत. ही कुठल्या खाणीतली गाय म्हणायची? ही वंशावळ काय गाय? पहिली सलगरच्या बैला एक बैल मी विकत घेतला होता, त्या बैलाची पहिल्याच गाय. सलगर भागातनं बैल घेतला होता. आणि गाय आपल्या भागातली होती का? गाय आपली घरचीच होती. गायला घरच्याच घरी, म्हणजे आमच्या आजूबाजू. पण एवढे 18 वर्षाची गाय पण अशा नवीन कालवडीसारखी डोळ्यात तेज आहे, आणि चपळ चलकपणा अजून सुद्धा म्हणजे आल्यावर 2 दिवस एकदम बाल्याची प्रत्यक्षात दूध काढली रोज सकाळी 1 लिटर, सकाळ संध्याकाळी 1 लिटर वासरू पिऊन. सवयच आहे पहिल्या. ह्याच्यामध्ये जे काही आता तरुण पिढी मोबाईल बघणारी म्हणते की गायला काय नसते, गायला सगळीकडे बहरा, बट्टा, गोम, सुळी सगळं चालतंय. तुमच्या मते काय म्हणायचे की गाय घरी जनावर जर चांगलं सांभाळायचं असेल, गाय असो किंवा बैल असो, आणि मग नेपसाठी असो किंवा आपल्या छंदासाठी असो,
बट्टाही नकोच आहे खिल्लारला, जे म्हणजे खिल्लारला बट्टा हे नकोच आहे. नकोच आहे. मग ते काय समजा नशिबान दिले, त्याला काय देवाण जन्म ते काय कोणी हातात नाही. पण आपण एखादा बैल पैदाशीसाठी ठेवला तर त्यालाही कपाळावरचा भावरा आणि वसंतीचा मागचा भावरा तेवढं दोनच पाहिजे. कोण म्हणतंय एकीकडे त्याला काय होतंय, कोण म्हणतंय दोन कड भावरा. नाही, बरेचसे जण कमेंट करतात की असं काही व्हिडिओ टाकू नका की बहुरा बट्टा गायला सगळं चालतंय, गायला सगळं माप असते. आता ज्याच्याकडे आहे ते म्हणणार, हा, ज्याच्याकडे नाही त्याला पटत नाही. हा. दोन्हीपैकी ते आता तुम्ही ठरवा काय चॅनलवाली काय हा, हा. बरोबर आहे. बरोबर आहे. नाही, ते प्रेक्षक ठरवणार, ज्यांना पाळायचं ते ठरवणार कोणाला आवडतंय निवडतंय ते. जी भेटेल ती घरी घेऊन यायची का निवडून घेऊन यायची. किंवा काही जणांना कळतच नाही कशाला बट्टा म्हणते. हा, बरोबर आहे. एवढं बी हा बी भाग आहे अजून. हा पण भाग आहे. बरोबर आहे. समजा नवीन माणूस आला, मला नादानं गाय ठेवायची, त्यानं आपली बट्ट्याची गळ्याला भावरा आहे किंवा कपाळात भावरा आहे, मग दिली. भावरा म्हणजे कसा असतो ते जरा नवीन तरुण पिढीला दाखवा की भावरा कसा दिसतो आणि कुठं कुठं असतो. ते भावरा कपाळात एक डबल भावरा असतो. कधी वसंत गाय पैसे जाऊन दाखवा तुम्ही. गाय उद्या कपाळाला मध्ये भावरा, वसंतीच्या माग किंवा एकदा बेंबीच्या ठिकाणावर एखाद्याला असतो, शेपटाच्या खाली एखादा भावरा असतो, गानसोळी किंवा. नाही, हा जी भावरा आहे इथं गायला जुना, तो भावरा चालतोय. तिथून पाठीमाग बरोबर बेंबीच्या वर चालत नाही. मग समोती भावरा झाला. शेपटाच्या खाली असला तर गानसोळी झाली, कपाळात एक डबल भावरा आला तर नामसोळी झाली. असे एक प्रत्यक्ष कपाळात डबल भावरा नाही पाहिजे. आणि जो कपाळात एक असतोय आणि शिंगाच्या पाठीमागे एक असतो, तो चालतो का? ते नाही चालत. कपाळात डबल भावरा म्हणलं का आलं ते नामसोळी आली. नाही, त्याचं नाव डोक्यावर एक असतोय म्हणजे शिंगाच्या पाठीमाग आणि एक कपाळावर असतोय, तो चालतो का? नाही, ती कपाळावरचा एकच भावरा पाहिजे, ते पण जाग्यालाच पाहिजे. म्हणजे कपाळावरच पाहिजे. कपाळावर ज्या ठिकाणी पाहिजे त्याच ठिकाणी पाहिजे, डोक्यात चालत नाही. आणि ही पाठीमागे जी शेपटाखाली भावरा म्हणतात तो भावरा कुठे शिक असतोय? तो भावरा शेपटाखाली नसतोच. पण समजा एखादा भावरा जन्मता म्हणजे त्याची उत्पत्ती असते, कधी मागच्या पिढीत एखाद्या बैलाला असतो, कधी एखाद्या गायला असतो, मग कधी दुसऱ्या पिढीत उगदवल किंवा तिसऱ्या पिढीत उगदवल, ती शेपटाखाली जन्मला तर तो बट्टा मानला जातो. असं शेपटाखाली म्हणजे शिफ्टीलाच असतो काय? त्याच्या पहिल्या गच्च्यात असतो आत असा, एका बाजूला कुठल्या तरी येतो, कायला शेपटावर वर येतो रेगाची. हा, मग ती गोमीसारखं झालं का बटाचा. म्हणजे काहीला शिफ्टीवर गोम येते, काहीला बाजूला होते, पाठीच्या चौकावर येते. पंजोमानी परंपरेने पहिल्या पिढीनं म्हणलं की हा बटा झाला. आम्ही बी मधल्या पिढीतलं, समजा तुम्ही मधल्या पिढीतलं. गोम नसली पाहिजे, काहीच नको आहे. दोनच भावर, कपाळातला भावरा आणि जागेवरचा भावरा, ह्याच्याशिवाय म्हणजे. आणि काहींचे जे म्हणते ते दोन्हीकडे गळ्यावर जर भोवरे असले तर चालतंय. चालत नाही, दोन्हीकडे चालतोय म्हणले. म्हणजे एक डाव्या बाजूला नसला पाहिजे किंवा उजव्या बाजूला एक भावरा नसला पाहिजे. आपल्या महाराष्ट्रात दोन बाजू चालते हा, आणि कर्नाटकात एक बाजू चालते. कर्नाटक मग काय म्हणते, दोन बाजूला असले का गळफास आहे. हा, गळफास. आणि आपल्या भागात काय म्हणते ती की एक भावरा असला का ती बट्टा झाला 100%. एका बाजू म्हणजे जर डाव्या गळ्या भावरा असला तर घेणाराला अपशकून, आणि उजव्या बाजूला घेणार असेल, डाव्या असो उजव्या असो पण बट्टाच. विकणाराला अपशकून. परंपरेने जी उत्कृष्ट माणसं यातले रुजलेले, ती माणसं कधीच म्हणजे चुकून भावऱ्याची वस्तू घेत नाहीत फुकट. काही बैलांच्या गायी कालवडींच्या घाटीवर बरोबर घाटीच्या खाली अशी बारीक सुळे असते म्हणजे भावराच असते. म्हणजे छोटी सुळी. समजा ती चालते का? गळचेपी कुठं असते, कांबळाला कधी खाली येते, कोण म्हणतं झोपण्या खाली गावेल, कोण म्हणतंय बाजूलाच आहे, कोण म्हणतं घाटी खाली आहे. पण प्रत्यक्षात तो भावरा कुठलाही आला म्हणजे त्या प्रत्यक्षात वेगळा नियमानुसार तर तो भट्टा झाला असं समजायचं. आमच्या म्हणण्याप्रमाणे आहे. मग जे काय म्हणाला आम्ही काय त्यांना म्हणणार. बरोबर, तुमच्या म्हणण्याप्रमाणे आहे. पाहू शकता 18 वर्षीय किती जुनी गाय आहे, परंतु चेहरा बघा कसा सतेज आहे. चेहरेपट्टी आजही जशीच्या तशी आहे, सतेज. या जाणकार व्यक्तीची मुलाखत घेण्यासाठी 1 वर्ष झाला आपण इथे ठोंबरेवाडी हुडकण्याचा आणि येण्याचा प्रयत्न करतोय. आज आपल्याला सापडली ठोंबरेवाडी. बरेचसे दिवस गेला हे ठोंबरेवाडीला येण्यात आणि शोधण्यात.
त्याच्यासाठी भरपूर गाव उलट सुलट फिरावे लागले. ही कालवड आता गाभ आहे का खाली आहे? दोन दाती. कुठल्या वळूपासून गाभ आहे? आपण सिद्धापूरने एक फोन आणला आणला होता. सिद्धापूरचा फोन आणला होता घरी, आणि तो बैल आता डफळा पडला अनिल माने त्या बैला. म्हणजे सिद्धापूर लाईनचा तुमच्याकडे जो वळू होता तो अनिल माने डफळापूर यांच्याकडे गेला. पाहू शकता. तो बैल जर बघायचा असेल तर जत यात्रेचा ह्या वर्षीचा व्हिडिओ पहा. तुम्हाला अनिल माने डफळापूर यांचा वळू त्या व्हिडिओमध्ये दिसेल, शॉर्ट व्हिडिओमध्ये. आणि हिचा वडील कुठला होता? तोच बैल डफळापूरचा अनिल मानेंचा जो बैल आहे सिद्धापूर, तो हिचा वडील माझ्याकडे गेला, माझ्याकडे होता हा. 7-8 महिने. आणि हिची आई? हिची आई ती पलीकडची. हिची आई ती पलीकडची. ही आई, ही मुलगी. हिचा वडील डफळापूरचा अनिल मानेकडे सध्याला आहे, तो वडील. आणि हिला कुठला भरला आता? आता हेच बैल बदला मी आता ह्यो, जतलाईन. मडसनाळ कान्याचा मुलगा आहे हा. हा कोणाकडून घेतला? आपण घोडके म्हणून जतचे घोडके अण्णा त्यांच्याकडून घेतला. हा किती दाती झाला? आता 2 दातीच आहे. 2 दाती झाला. पाहू शकता जुने जाणकार आहेत. अशी जुने जाणकार मंडळी कमी पाहायला भेटतात, आणि ज्यांच्याकडे आहे काहीतरी देण्यासारखं समाजाला किंवा भविष्यातल्या पिढीला लपवून न ठेवता. विज्ञान युग आहे, 21वे शतक आहे. लोक चंद्रावर मंगळावर राहायला चाललेत, परंतु आजच्या युगात तरी लोक बरीचशी गोष्टी राखून ठेवतात आणि लपवण्याचा प्रयत्न करतात. त्या युगामध्ये काही लोक असे पण आहेत की जे समाजाला शहाणं करून सोडायचं काम करतात आणि समाजापर्यंत काहीतरी चांगलं पोहोचावं यासाठी राबत असतात. बरेचसे वळू मालक म्हणतात की वळूकडे येताना फोन का केला नाही, आम्ही तयारी केली असती. काय तयारी करतात ते मला म्हणजे तुमच्या अनुभवानुसार? आम्ही काय परंपरेत मी 18 वर्षापासून साधारण 1994 पासून ती 2014 पर्यंत अगदी म्हणजे मला जेवढी बरी वाटते किंवा जगाला बरी वाटते. घरी कधी गाय घेऊन आला माणूस तर चहा पाणी लांबून आला तर त्याचं जेवणा पाण्याचं कमीत कमी त्याच्याकडे पैसे नसले तर कधी पैशासाठी. पण अचानक जर आलं तर म्हणतात की आम्हाला फोन का केला नाही, आम्ही वळू सोडत नाही, आम्ही तयारी केली असती. तयारी करणे म्हणजे काय करणे? काय होतं त्यात काय डुप्लिकेटपणा आहे. जो बैल उत्कृष्ट आहे ते त्यांना म्हणजे ह्या गायला सोडलाय ते समजा बंदच पडलेला असतो आणि मग त्यांना काय तर निमित्त लावायचं, तुम्ही मला फोनच का केला ना. आता फोन झाले 10 वर्षात, ह्याच्या मागे का फोनच होते, फोन नव्हते. ह्याच्या आधी फोन नव्हतं, वाहन नव्हतं. बरोबर, चालत माणसं जात होते. बरोबर, एक बैल 10 गाया भरवत होता. बरोबर, हे निमित्त झालंय. आता तुम्ही फोन का केला नाही. बरोबर, ह्यांचा बैल जर कमी ह्याचा वाटतोय ती त्याने आपल्यावर येण्यापेक्षा त्यांच्यावर ढकलून देते. आता बरेचसे वळू मालक किंवा खिल्लार रेस क्षेत्रातले लोक ही अंधश्रद्धेचा आधार घ्यायला लागलेत. म्हणजे कसं, अंगारा धुपारा उतारा. मी बरेचसे यात्रेमध्ये बघितलं की बऱ्याचशा वळूंच्या गळ्यामध्ये असं हाडूक बांधलेलं आहे, लिंबू बांधलेला आहे, किंवा लाकडाची किंवा अशी कापडाची काळी बाहुली बांधलेली. हे कितपर्यंत म्हणजे ही काय म्हणायचं? जे त्याच्या स्वभावाच्या म्हणण्या. हा, शेवटी महादेवाचा नंदी आहे. हा, ती देवाच्या घरची देणगी आहे. हा, त्याला अंधश्रद्धेत राहायचं म्हणलं तर फक्त आपल्या मनानं करायचं आहे. पण महादेव म्हणजे त्रिकाल ज्ञानी आणि महाकाल हा सर्वनाशक आहे. मग त्या सर्वनाशकाच्या नंदीच्या वाट कोण जाईल का? त्याच्यात एवढी ताकद आहे किंवा त्याची म्हणजे एवढी दूरदृष्टीने प्रतिकारक शक्ती आहे की त्याच्या जवळपास सुद्धा म्हणजे काळे येऊ शकत नाही, कुठली विनाशकारी शक्ती जाऊ शकत नाही महादेवाच्या नंदीजवळ. मग हे जे मालक करतात ह्याला कितीपर्यंत तथ्य म्हणावं? तथ्य म्हणायचं त्याचा विषय घेतला तर त्या तथ्यात कशी माणसाच्या मनाची किंबहुना बाबा एक समज नसते की माझा बैल कमी झाला, कोणी ह्याला दिष्ट झाली, असं नाही. एक वस्तू आहे
ह्याला बी निसर्गानं काहीतरी देणगी दिलेली आहे. हा. बाबा आज एक गाय काढली, उद्या बरोबर. दोन हा, काढल्या, हा. परवा 3 काढल्या. हा ही बरोबर आहे. शरीर म्हणजे परंपरेतला भाग झाला. त्याचं शरीर आहे बाबा, शरीर- त्याची क्षमता आहे. क्षमता आहे, त्या क्षमतेच्या पुढेही लोक चालले. जसं तुम्ही त्याला खायला घालताय, त्याची क्षमता जर 2 गायी 3 गायीचीच आहे आणि तुम्ही जर 4 आणि 5 गायी जर म्हणला त्याच्याकडून काढायची तर शक्य नाही ना. शक्य नाही. बरोबर. आपल्या प्लॉट मधल्या बिजासारखं काय समजा, तुम्ही आता पूर्वी घरी गाय येत होत्या, बैलाला विश्रांती मिळत होती. आता एक जण माणूस एक गाय 5 ठिकाणी घेऊन टेम्पोत भरून जातोय. त्या बैलाचे शरीर उभं राहून किंवा त्याचं काय 1-2 वर्ष फिरल्यावर बरोबर दमून जातोय. त्याला विश्रांती नाही, बैठक नाही. सकाळी भरला गायला वाहनाला 1000, बैलाला 1000. बरोबर. म्हणजे पैशाच्या तुलनेत ही माणसं चालली. बरोबर आहे. आणि समजा तिथे आता एक गाय भरली आणि तिथे शेजारला भरली. बर, आता ह्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणसाल की पहिली बैल शेतीचं काम पण तोच बैल करायचा, करत होता आणि गायचं पण बैलगाडा शर्यत पण तोच बैल पळायचा यात्रेत गेल्यावर, आणि गायी पण भरायला तोच बैल चालायचा. अशी एवढी सुंदर आखीव रेखीव देखणी बैल होती मोठ्या मोठी. आणि आता लोकांनी काय केलंय, बैलगाडीचा वेगळा, गायला भरवायचा वेगळा, शेतीचा वेगळा. ह्याच्याबद्दल काय म्हणसाल? आता एक शो झालाय लोकांचा. हा, प्रत्येकाचा आता आपला कसा माणूस म्हणतोय, हा कपडा गावाला जायला झाला, मळ्यात घालायला हा शर्ट झाला. हा, ही म्हणजे आता पैशाच्या गमेंडीत खेळ चालला, हा, पैशावर चालले आणि काहीतरी शो करून माणसाला भुलगत चालले. हा. म्हणजे आज ही 30 बैल आहेत. 30 बैल आहे, 30 खाणं आहे, 30 माणसं आहे. बरा आजोबा नसेल, बोलल्या काय लेखू नसला नातू आहे. बरोबर. पण आता सध्या प्रथा कशी चालली की काहीतरी शो करून 2 रुपये मिळवायच्या कामात. बरोबर आहे. आणि कॉम्पिटिशन करायचं, काहीतरी स्पर्धा वेगळं करायची. करून. बरोबर आहे, बरोबर. अशा प्रकारचे पाहू शकता. आता मी ऐकलं होतं तिकोंडी राजाच्या मालकांची एक मुलाखत पाहिली होती. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की तिकोंडी राजा मेला, त्याच्या मागे कोणीतरी त्याला करणी केली किंवा काहीतरी खायला घातलं. ह्याच्याबद्दल काय म्हणणार तुम्ही? आता आम्ही त्यांचा आमचा काही फारसा संबंध नाही. हम्म. शरीर त्या बैल जी गायला भरवायला ठेवलेला असतो, हा, त्याला समजा काही क्षमता, तुम्ही काय जर वेगळं त्याला टॉनिक दिलं असलं किंवा आयुर्वेदिक दिलं असलं, त्याच्या शरीराच्या न सोसण्याजोगं जर झालं असलं, हा, तर ही काय प्रत्यक्षात सगळ्या माणसांनी पाहिले काय? बरोबर. करणी करून जर करत बसली हा, तर समोरच्या माणसाला कुठल्या वाईट शत्रूला कोण ठेवणारच नाही. नाही बरोबर आहे. आपण मुद्दा घ्या ना. नाही, एकच बरोबर का आहे, बरं मग? बरोबर आहे. मग सगळा प्रदेतला माणूस कोण असेल ती कुठल्याही क्षेत्रात असो, दे, बरोबर. शिक्षण क्षेत्र असो, राजकारण असो किंवा बैल क्षेत्र असो, बैलगाडी शर्यत असो, बरोबर. जर ही एवढं जर करणीत होत असलं तर समोरचा मग स्पर्धेवाला ठेवू शकणार नाही. बरोबर आहे. असं जर काय होत असेल तर मग भारताच्या आणि पाकिस्तानच्या सीमेवर आणि चीनच्या सीमेवर एवढं सैन्य पगार देऊन लावायची काय गरज आहे? गरजच नाही. असे ठराविक लोक बंगलं बांधून VIP सोयी सुविधेसह जर समजा सीमेवर ठेवली भारताच्या, तर आपोआप संरक्षण होते. काय एवढ्या सैनिकाची गरजच नाही ना. जर असे बाबा लोक असतील असे काली विद्या करणारे, बाहुली ठोक, खिळे ठोक, लिंब बांध, हे बांध, बिलकुल त्यात तथ्य नाही. पण जगाने काय मानत तुम्हाला? आता आपण खिल्लार क्षेत्रात जुने जाणकार आहात. आपण तरुण पिढीला काय सांगचाल की बाबा काय, जे आता बरीचशी मुलं जे रेस पाहून नादवते, ते गेलं की कुठेतरी एक खोंड घ्यायचा चांगला जास्त किमतीचा तंदुरुस्त बघून झालं तेवढ्यात नादवलं, तर काय सांगचाल त्यांना? तरुण पिढीला कसं होतं, त्यातला जो छंदी माणूस आहे हा, ते प्रत्यक्षात त्यांनी हम्म, त्याची जोपासना करताना स्वतः समोर तिथं जोपासायला असावा. हम्म, छंद म्हणून घेतला, बैलगाडी पळाली खिशात पैसे हा, घेतला आणि दुसऱ्या घरी जोपासायला दिला, हा. त्यानं कसा जोपासला, पण पळाला नाही, बरोबर आहे. आमका झाला, नेमकं त्यातलं त्यांना काय कळणार? पण 150 ते 200, 1000, 500 गाडी येते, त्यातनं 10 बक्षीस दिले जातात. बरोबर आहे. म्हणजे जवळजवळ 1000 गाडीतले 990 गाड्यांना माघारी जायचे. म्हणजे येणं जाणं, खाणं पिणं, 4 मुलं सोबती, त्यांचं जेवण खाणं, चहा नाश्ता, गाडीचं भाडं, ही पदरच भरावं लागते. पण ह्याच्यासाठी तरुण पिढी जी आहे ती कष्ट कमी आणि शॉर्टकट शोधते. शॉर्टकट शोध, त्याच्यासाठी काय सांगतात? आणि तात्पुरती हे म्हणायची, तात्पुरतं मनाचं समाधान करून घेतात ते. पण खरंच त्यात तर रुजायचं असलं तर बैल असो, त्याच्या परंपरेतला, त्या खानदानीतला किंवा त्या संस्कारातला माणूस कसं म्हणतो, त्या संस्काराचा त्याला
त्यातलं बाबा हे असावं, अशी त्या तरुण पिढीत पण त्यातलं काहीतरी आजोबाजोबा संस्कार असावे. आणि जे बैल निवडणार आहेत खिलाराचा तो पण चांगल्या खाणीतला चांगल्या जातीतला असला पाहिजे. म्हणजे कुठल्याही क्षेत्रात उतरताना पहिल्यांदा तिथं एक कामगार म्हणून काम केलं पाहिजे किंवा तिथं एक त्या क्षेत्रामध्ये वर्ष 6 महिन्याचा अनुभव घेतला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, त्याच्यावर गाढा काहीतरी आपल्याला अनुभव पाहिजे, जुन्या जाणकार व्यक्तींच्या सहवासात राहिले पाहिजे, त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे, 4-10 लोकांच्या ड्रायव्हरांच्या रेस मालकांच्या घरी जाऊन आलं पाहिजे, त्यांचं विचार विनिमय केला पाहिजे आणि चांगला अनुभव आलाय आपल्याला असं वाटल्यानंतरच त्यात जरा पदार्पण केलं पाहिजे. धन्यवाद मालक, वेळात वेळ काढून भरपूर वेळ दिला आपल्याला. वेळ नसताना सुद्धा आमच्या आग्रहाखातर तुम्ही मुलाखत दिली, ह्याच्याबद्दल आम्ही तुमचे चॅनलच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांच्या माध्यमातून मी आपले आभारी मानतो. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.